गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर बघा, एकंदरीत आपण पाहिलं होतं की महालवारी पद्धत असेल, वतनदारी पद्धत असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा काय आहे आपण आढावा घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत की एक प्रकारची जी काही धर्मश्रद्ध आणि धर्मद्वेष्टा, धर्मश्रद्ध आणि धर्मद्वेष्टा याच्यामध्ये काय फरक आहे आणि त्यामधून जो काही आहे महाराजांनी काय महाराज फॉलो करत होते एकंदरीत त्याचा आपण आढावा घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा, त्यासाठी काही गोष्टी आपण पाहणार आहोत. आता त्या गोष्टी कोणत्या? तर बघा, आता पारनीस जे होते यांनी मराठी सरदार हे पुस्तक लिहिलेलं होतं. ठीक आहे. ते पुस्तक आणि नावं असंही आपण बघून घेऊ शकतो. पारनीस, ठीक आहे. पारनीस यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? मराठी सरदार. कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? मराठी सरदार हे पुस्तक लिहिलेलं आहे. बघा, सुरुवातीच्या याला आपण काही एक महत्त्वाची पुस्तकांची यादी बघणार आहोत. ती एक आपल्याला माहीत पाहिजे ती यादी. ठीक आहे. तर बघा, सरदेसाई जे आहे, सरदेसाई, त्यानंतर त्यांनी जे काही आहे शककर्ता शिवाजी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर गोस सरदेसाई असं नाव आहे. गोस सरदेसाई, गोस सरदेसाई असं जे काही नाव आहे ते. तर बघा, गोस सरदेसाई जे काही आहे तर त्यांनी काय केलेलं आहे? शककर्ता शिवाजी म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे. शककर्ता शिवाजी. पारनेस यांनी काय लिहिलेलं आहे? मराठे सरदार. ठीक आहे. मराठे सरदार इथपर्यंत क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की कृष्णाजी आनंद सभासद यांनी सभासद बखर लिहिलेली आहे. हे आपल्याला अगदी काय आहे? स्पष्टच आहे. ठीक आहे. त्यानंतर कुठली नावं लिहून दिलेली आठवतात? ती कुठली आहेत सांगा? रामचंद्र पंतांचं अमात्य बरोबर आहे. त्यानंतर प्र.न. देशपांडे यांनी काय केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही पत्रे त्यांचं एक संकलन किंवा संपादन आपण असं म्हणू शकतो. काय? प्र.न. देशपांडे. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्रे यांची पत्रे किंवा महाराजांची पत्रे लिहिलं तरी चालेल. काय? प्र.न. देशपांडे. पारनीस मराठी सरदार, गोस सरदाई शककर्ता शिवाजी आणि प्र.न. देशपांडे यांचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्रे. काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे त्यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. गॉट इट? समजलं तुम्हाला इथपर्यंत? क्लिअर? लिहून घ्यायचं इथपर्यंत. त्यानंतर रा कुलकर्णी कुलकर्णी यांनी काय केलेलं आहे? शिवकालीन महाराष्ट्र. कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? शिवकालीन महाराष्ट्र नावाचं जे काही आहे ते पुस्तक लिहिलेलं आहे. रा कुलकर्णी.
ठीक आहे. त्यानंतर आहे शेजवलकर. शेजवलकर यांनी शिवछत्रपती असं पुस्तक लिहिलेलं आहे. संदर्भासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे पुस्तक शिवछत्रपती. शेजवलकर यांनी छत्रपती. ओके. शेजवलकर. ठीक आहे. मी थोडं शेजवलकर लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. शेजवलकर त्यांनी शिवछत्रपती नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता सभासदांची बखर जय कृष्णजी अनंत सभासद यांनी लिहिलेलं आहे. त्यांचं जे काही संपादन आहे ते प्रण जोशी यांनी संपादित केलेलं आहे. ठीक आहे. झालंय लिहून. त्यानंतर लिहायचं आहे 91 कलमी बखर. 91 कलमी बखर कोणी लिहिलेली आहे सांगा. त्या दिवशी आपण घेतलेलं होतं. 91 कलमी बखर कोणी लिहिलेली आहे? संपादन जे काही केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे सांगायचं आहे. संपादन कोणी केलेलं आहे? संपादन बाकसकर. संपादन असं लिहायचंय बाकसकरांनी काय केलेलं आहे? संपादन केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा विका राजवाडे यांनी आपण काल घेतलेलं होतं. सांगायचंय विका राजवाडे यांनी कोणतं लिहिलेलं आहे? शिवाजी महाराजांचा संदर्भ मिळेल असं कोणता? मराठ्यांच्या इतिहासाची साधने. कोणतं दिलं आहे? मराठ्यांच्या इतिहासाची साधने. काय दिलेलं आहे? मराठ्यांच्या इतिहासाची साधने. लिहून घ्या. मराठ्यांच्या इतिहासाची साधने. त्यानंतर बघा हिंदू मुस्लिम तणाव आणि जमातवादाचा धोका असं सुद्धा एक मागवा प्रकाशनाचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर ग्रँडफ यांनी मराठ्यांची जी बखर आहे ज्यांनी लिहिलेली होती त्याचा अनुवाद जे काही आहे क्या केपन यांनी केलेला आहे. तर ग्रँडफ यांचं जे नाव आहे आपल्याला बऱ्याचदा ऐकायला मिळतं. ग्रँड डफ. ओके. याचा अनुवाद केलाय क्या कॅपेनने मराठ्यांची बखर म्हणून. मराठ्यांची बखर म्हणून जे काही आहे यांनी ते अनुवादित केलेलं आहे. ठीक आहे. अनुवादन इथे अनुवादलेलं ग्रँड डफ.
पारनीस यांनी मराठ्यांची पारनीस यांनी काय केलेलं आहे की मराठ्यांचा हां हां ओके हां तर अगदी त्या पद्धतीने जे काही आहे मराठे सरदार पारणीस पारणीस जे आहेत त्यांनी मराठे सरदार हे लिहिलेलं आहे मराठे सरदार ठीक आहे मराठे सरदार त्याच्यानंतर गोस सरदेसाई त्यांनी काय लिहिलेलं आहे शककर्ता रामन विका राजवाडे यांनी मराठ्याच्या इतिहासांची साधने बरोबर आहे अगदी पारनेस यांनी मराठी सरदार लिहिलेला आहे हां ग्रँडफने लिहिलेलं मराठीची बखर ते कोणी अनुवादित केलेलं आहे क्या केपन यांनी जे काही आहे ते केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्र न देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे संपादित केलेली आहे प्र न देशपांडे ठीक आहे आणि अरा कुलकर्णी यांनी काय केलं की शिवकालीन महाराष्ट्र जे काही आहे ते लिहिलेलं आहे ठीक आहे ठीक आहे इथपर्यंत झालं क्लिअर तुमचं ओके तर बघा आता जे काही आपल्याला बखरमधून शिवाजी महाराजांनी पत्रे पाठवली होती मग ती पत्रे औरंगजेबला पाठवली त्याच्यानंतर जुमलेदार हवालदार यांना पाठवली वतनदार यांना पाठवली आणि त्याचबरोबर काय आहे की महसूलदारांना जी सुद्धा पाठवलेली आहे तर असे पत्र आपण बघणार आहोत जवळपास एक 4 पत्र जे काही आहे ते आज आपण बघणार आहोत ठीक आहे झालं लिहून इतकं तर बघा शिवाजी महाराजांची पत्रे तर बघा कोणाकोणाला लिहिले आपण ते बघूयात आधी तर चिपळूणच्या जुमलेदार हवालदार व कारकुनास लिहिलेले पत्र पहिलं जे काही आहे चिपळूणच्या जुमलेदार हवालदार व कारकुनास ठीक आहे जे काही पत्र लिहिलेले आहे ते आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर काय आहे महसुलासंबंधी सुभेदारास पत्र लिहिलेलं आहे त्यांनी महसुलासंबंधी सुभेदारास पत्र असे 2 पत्र त्यांनी लिहिलेले आहे ठीक आहे आणि जिजिया कराबद्दल औरंगजेबास पत्र जिजिया नावाचा कर होता आपण तो पाहिलेला आहे जिजिया जिजिया कराबद्दल औरंगजेबास पत्र 3 फॉर्मॅट मध्ये पाहायचे बघा चिपळूणच्या जुमलेदार हवालदार व कारकुनास चिपळूणच्या त्याच्यानंतर काय महसुलासंबंधी कोणाला पत्र लिहिलेले आहे सुभेदारास पत्र लिहिलेले आहे आणि त्यानंतर काय जिजिया कराबद्दल औरंगजेबास पत्र तर तिन्ही पत्र जी काही आहे ती कशा पद्धतीची होती महाराजांनी लिहिलेली ती आपण पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये काही जे फारसी शब्द आलेले आहेत समजा
तर ते शब्द सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता त्यांनी जी काही सुरुवात केली आहे त्या पत्राची कशी केलेली आहे की श्री भवानी शंकर ह्या शब्दाने त्यांनी त्यांच्या पत्राची सुरुवात केलेली आहे. कळाले इथपर्यंत? कसं लिहिलंय बघा. त्याच्यानंतर आपण ते शब्दार्थही बघणार आहोत. तर फक्त आता समजून घ्यायची ती पत्र कशी होती, कशा प्रकारची होती ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर बघा. ठीक आहे. तर बघा आता मशरूल अनाम राजश्री जुमलेदारांनी, फक्त समजून घ्यायचं आहे म्हणजे ऐकायचं आहे की थोडी भाषा तुम्हाला वेगळी वाटेल. त्या काळातली भाषा होती जिच्यावर फारसीचा प्रभाव होता, अशी जी काही भाषा राहिलेली आहे त्या अनुषंगाने. तर बघा मशरूल अनाम राजश्री जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुरांनी दिमत पायगो मुक्काम मौजे हलवरणा तालुका चिपळूण मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजी राजे सू असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर पायगो, पायगोचा अर्थ काय होतो? पायगो म्हणजे फौज. ठीक आहे. पायगो, पायगो, त्याच्यामध्ये पायगो नावाचा जो शब्द आहे त्या पायगोचा शब्द काय अर्थ काय आहे? फौज. ठीक आहे. तर बघा म्हणजे तेव्हाच आपण कसं लिहितो मुक्काम पोस्ट, इथं राहणार आहोत, तालुका हाय, जिल्हा हाय, तर अगदी त्याच पद्धतीने जी काही आहे ती सुरुवात कोणी आधी लिहितं कोणी नंतर लिहितं, पण इथे त्या पद्धती सुरुवात झालेली आहे. काय? मशरूल अनाम राजश्री जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुरांनी दिमत पायगो मुक्काम मौजे हलवर्ण तालुका चिपळूण मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजी अरबा सबेन व अफल कसे कसबे चिपळुणी साहेबी लष्करी विले केली आणि या उपरी घटकावरी कटक जावे असा मान नाही, म्हणून एव्हा छावणीस रवाना केले. एसियास चिपळुणी कटकाचा मुक्काम होता. याकरिता दाभोळच्या सुबेयात पावसाळा कारणे पागेन सामा व दाना व वरकड केली. तर पागा, पागा म्हणजे काय? पागा म्हणजे आपल्याला आपण त्या दिवशी पाहिलं होतं की पागा म्हणजे जिथं घोडे बांधतो ती जागा, तिला काय म्हणतात? पागा असं म्हणतात. ठीक आहे. तर त्यामुळे काय आहे की पावसाळा येणार आहे आणि एकंदरीत घोडं सैनिक यांची जी काही आहे व्यवस्था याच्याबद्दलचं जे काही आहे हे वाक्य आहे. म्हणून एव्हा छावणीस रवाना केले. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? याकरिता दाभोळकरांच्या सुबेयात पावसाळ्याप्रमाणे पागेन समा व दाना वरकड केला होता. तो कित्येक खर्च करून गेला व चिपळूण आसपास विलातील रस्करीचा सवीस व गवताची वरकड हर एक बाब लागली, त्याकरिता हाल काही उरला नाही. ऐसे असता वैशाखाचे 20 दिवस उन्हाळा हेही पागेस अधिक बैठे पडली. म्हणजे बघा जे घोडे आहे तर एकंदरीत ऋतूनुसार जे काही आहे जी काळजी आणि ह्या सगळ्या गोष्टी जे काही आहे तर ह्याबद्दल त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर त्यानंतर बघा ते काय म्हणतात, हे आपण शिवाजी महाराजांची पत्रे वाचत आहोत, जे की चिपळूणकर पहिलं जे पत्र आहे यांचं ते आपण आता वाचतोय. त्यानंतर काय आहे, परंतु जरूर झाले त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तर देवहून जैसे तशी पागेची बेगमी केली आहे. म्हणजे शक्य तिथून जे काही आहे ती पागा, घोड्याची जी काही पागा आहे त्याची एक प्रकार काय केलेली आहे, व्यवस्था जी काही आहे केलेली आहे. ठीक आहे. आता विले केली, विले केली याचा अर्थ काय आहे, व्यवस्था नेमून देणे. विले केली, विले केली याचा अर्थ काय, व्यवस्था केली. बाबा विले केली ह्या शब्दाचा अर्थ. ठीक आहे. तवाना, तवाना म्हणजे काय, सशक्त. तवाना म्हणजे काय आहे, सशक्त. ठीक आहे. त्यानंतर बघा काय म्हणतात महाराज,
तर ऐसे आता वैशाखाचे 20 दिवस उन्हाळा हेही पागेस अगेस बैठकी पडली. परंतु जरूर झाले त्याकरिता कारकुनांकडून व गडोगडीस गल्ला असेल तर तो देऊन जैसी तैशी पागेची बेगमी केली. त्यास तुम्ही मनास येना दाना रातीब गवत असेल तो वरी धुंदी करून चालाल. नाहीसे झाले म्हणजे काही पडत्या पावसात मिळणार नाही. उपवास पडतील, घोडी मरायला लागतील, म्हणजे घोडी तुम्हीच मारले ऐसे होईल. आणि व बिला 30 तसवीस देऊ नका. एशास लोक जातील, कोणी कुंब्याचे दाणे आणतील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले ऐसे करू लागलेत, म्हणजे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहे ते जाऊ शकते. किती उपाशी मरायला लागतील, म्हणजे त्याला ऐसे होईल की मोंगल मुलकात आले आणि त्याहूनही अधिक तुम्ही. ऐसा तडतडात होई. तेव्हा रयतीची व घोडियांची सारी बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून शिपाई अगर पावलक. पावखलक म्हणजे काय, तर पावखलक म्हणजे पायदळातील लोक. ठीक आहे, पावखलक म्हणजेच काय, पायदळातील लोक, याला काय म्हणतात, पावतलक. ठीक आहे. तर निसूर, निसूरचा अर्थ काय होतो, निष्काळजी. निसूर याचा अर्थ होतो निष्काळजी. ठीक आहे. तर बघा, म्हणजे एकंदरीत हा जरी भाषा थोडी वेगळी वाटत असली तरी ती समजते बऱ्यापैकी. म्हणजे काय दिलेलं आहे की एकंदरीत घोड्यांचं जे काही आहे की पावसाळ्यामध्ये कसं, उन्हाळ्यामध्ये कसं, मग त्याची व्यवस्था जी काही आहे कशा प्रकारे केली आहे, त्याचा जो काही दायदाना आहे घोड्यांचा, आपल्याला माहीत आहे घोडा काय खातात, हरभरे, त्याचबरोबर इतर गोष्टी. तर त्याची जी काही आहे व्यवस्था ती कशा पद्धतीने केलेली आहे हे आपल्याला शिवाजी महाराज जे काही आहे ते सांगताना दिसतात. क्लिअर इथपर्यंत? तर म्हणजे हे एक प्रकारचे सांगणं, त्यांची काळजी, आणि मग ते नाही झालं तर नंतर कसं होणार बाबा, काय होणार, त्यांच्यावर काय काय अडचणी येण्याची शक्यता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची जी काही चर्चा आहे किंवा काळजी व्यक्त करणं, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर मग म्हणजे तुम्ही जर हे सगळं व्यवस्थित पाहिलं नाही तर तुमच्यापेक्षा मोंगल बरे, किंवा मुघलांनी काय म्हणू शकतो आपण त्यांना, एक प्रकारे त्यांनी चांगलं केलं अशा प्रकारे. ठीक आहे. आता ऐसा टळटळाट होईल तेव्हा रयतीची व घोडियाची सारी बदनामी तुम्हावर येईल. ते तुम्ही बरे जाणून शिपाई हो अगर पावखलक हो गाव राहिले असाल तर त्यांनी रयतेस काळीचा अजार द्यावा गरज नाही. साहेबी खनानातून वाटिया पदरी घातलेली आहे, ती ज्याला पाहिजे ते दाना हो, अगर गुरेढोर वागवत असेल तर त्यास गवत हो, फाटे हो, किंवा जो काही भाजीपाला आहे तर तो हो, तर हा विकायला येईल ते रास घ्यावे, बाजारास जावे रास विकत घ्यावे. कोणावरही जुलूम अगर जाजत्ती. आता जाजत्ती म्हणजे काय, जुलूम. जाजत्तीचा अर्थ काय होतो, जुलूम. जाजत्तीचा अर्थ होतो जुलूम, की कोणावरही जुलूम अगर जाजत्ती, कोणासही कलागती करावयाची गरज नाही व पागे सामा केला आहे तो पावसाळ्यात पुरला पाहिजे. म्हणजे जे काही जमवलेलं आहे किंवा एकंदरीत ज्या काही गोष्टी आहेत ते काय आहे की ते घोड्यांना पुरल्या पाहिजे बाबा, ह्या पद्धतीने तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. आता ऐसे तजवीजने दाना रातीब कारकून देत जाईल, पेनेप्रमाणे घेत जावे, की उपास न पडता रोज बरोज खायला सापडे आणि होत होता घोडी तवाना होत ऐसी करणे. नसतीस कारकुनासी धसपस कराया अगर अमकेच द्या तमकेच द्या मनाया धुंदी करून खासदार कोठात शिरून लुटायला गरज नाही. व हाली उन्हाळ्यात आहे
तैसे खलफ पागेचे आहेत. खण धरून राहिले असतील व राहतील. कोणी आगाट्या करतील, कोणी चुली रंधाळ्या करतील, कोणी तंबाखूला आगी देतील. गवर पाडले आहे ऐसे अगर वारे लागले आहे तर ऐसे मनास ना आणिता म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होय. एक खणास आगी लागली म्हणजे सारे खण जळून जाती. आता बघा याचा अर्थ, ही थंडीचे दिवस आहे समजा, तुम्ही कुठून काही लोकांचं सामान घेऊ नका, त्यातल्या त्यात जो काही पेंढा असतो तो घेऊ नका. नाहीतर काय तुम्ही एक समजा तिथे शेकोटी कराल, काहीतरी तंबाखू लावायला घ्याल, काहीतरी एक म्हणजे काही कराल त्याचं, तर त्याचा जो काही आहे परिणाम वाईट होऊ शकतो. कारण आपल्याला माहिती की आग लावायला काय चिंगारी काफी आहे, म्हणजे लहानातल्या लहान गोष्टीपासून सुद्धा आग लागू शकते आणि मग ते सगळं जळून खाक होणार आणि तुमच्यावर नाव येणार. त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे तुम्ही जाताय तर तुमचं काय आहे तिथे जाण्याची ती जबाबदारी सुद्धा आहे की आपण व्यवस्थितपणे गेलं पाहिजे, आपलं काम आटोपून आणलं पाहिजे, त्यांच्याकडून काही घ्यायचं नाही, आपलं आपलं न्यायचं. आणि समजा कधी घेण्याची वेळ आली तरी त्याचा योग्य तो मोबदला ठरवून तुम्ही ते घेतलं पाहिजे. अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. तर कोणी आगाट्या करतील, कोणी भलती जागी चुली रंधाडणा करतील, कोणी तंबाखूला आगी देतील, गवत पाडले आहे. ऐसे अगर वारे लागले ऐसे मनास ना आणिता म्हणजे अविस्त्रास एखादा दगा होईल, एखादा खडास आग लागेल म्हणजे सारे खड जळून जातील. गवताच्या लहाड्यास कोणीतरी विस्तो जाऊन पडला म्हणजे सारे गवत जे काही आहे तर लहाड्या आहेत तितक्या एक एक जळून जातील. तेव्हा मग काही कुणबियांच्या गर्दना मारल्या. अगर कारकुनाची ताकीद करावी तसे केली तरी काही खण कराया एक लाकूड मिळणार नाही आणि खण तयार होणार नाही हे तो अवघडाला कळते. आता ह्या कारणे बरी ताकीद करून खासे असाल तर हे हमेशा फिरत जात. रंधने करता म्हणजे काय, रंधने म्हणजे काय, अन्न रांधणे म्हणजे स्वयंपाक करणे, अन्न शिजवणे. ठीक आहे. तर रांधण हा शब्द पुष्कळ जणांना माहित असेल, रंधन. तर हा जो काही शब्द आहे एकंदरीत तो अन्न शिजवण्याच्या संदर्भात जो काही आहे तर तो अन्न शिजवण्या संदर्भात हा आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. त्याच्यानंतर आकट्या जाडीत अगर रात्री दिवा घरात असेल तर अविस्त्रास उंदीर वात नाही. ते गोष्टी न हो, आगीचा दगा न हो, खण गवत वांचेल ते करणे म्हणजे पावसाळा घोडी वाचली, नाहीतर मग घोडी बांधली न लगेत. खायास घालावे न लगे पागास बुडाली. ठीक आहे. तुम्ही निसूर झालेत ऐसे होईल. या कारणाने तपशिलास तुम्हासला लिहिले. जितके खासे जुमलेवार हवालदार कारकून आहात तितकेच रोखा तपशिले ऐकणे. आप हुशार राहणे वरवरची रोज खबर घेऊन ताकीद करून येणेप्रमाणे वर्तणूक करीना. ज्यापासून अंतर पडेल, ज्यांचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल त्यास मराठ्यांची तो इज्जत वाचणार नाही. मग रोजगार कैसा खडक समजो आणि केल्या सवड सोडणार नाही बने म्हणून वर्तणूक करणे असं सांगतात. तर दलवटणे म्हणजे काय, दलवटणे म्हणजे सैन्याची जी काही छावणी आहे. रातीब हा जो काही शब्द आला तर रातीब म्हणजे रोजचा खुराक, ज्या जत्ती किंवा ज्या अति म्हणजे काय जुलूम, आणि निसूर म्हणजे निष्काळजी, तवाना म्हणजे सशक्त, पावखलक म्हणजे पायदळातील जे काही लोक आहे, विलेखली म्हणजे व्यवस्था आणि पायगो म्हणजे फौज. तर अशा प्रकारे बघा आता हे पत्र जे काही आहे हे वाचून दाखवण्यामागचा जो काही उद्देश आहे तो काय असेल की बाबा ती पत्रातली भाषाशैली कशी होती, महाराजांची लिहिण्याची पद्धत कशी होती, त्या काळामध्ये जी काही आहे ती पत्रे कशी चालत होती. तर एकंदरीत ह्या गोष्टी आपल्याला इथे पाहायच्या आहेत. कळतंय तुम्हाला, क्लिअर झालं. ह्या गोष्टी ज्या काही आहेत तर इथं पाहायच्या आहेत तुम्हाला की एकंदरीत जो काही पत्रव्यवहार होता तो कसा होता, त्या काळातली भाषाशैली कोणी होती, महाराजांनी स्वतः लिहिलेली पत्र कशी होती, तर हे दाखवलं. आणि हे पत्र कोणाला लिहिलं होतं, कशा संदर्भात होतं हे पत्र लिहिलेलं आत्ताचं जे आपण पाहिलेलं आहे ते, तर
चिपळूणच्या जुमलेदार हवालदार व कारकुनास जे काही पत्र लिहिलेलं आहे आणि एकंदरीत सैन्याची जे काही माहिती की बाबा जपून राहायचं, बरे म्हणून वर्तणूक करणे, असं त्यांनी जे काही आहे ते पत्राचा शेवट करताना आपल्याला दिसले आहे की बाबा चांगलं राहा, चांगलं काम करा. म्हणजे म्हणजे काम करण्याची जी काही पद्धत आहे तर ती कसं आहे, जबाबदार पद्धतीने, तुम्हाला खूप जबाबदार पद्धतीने काम करावं लागेल. एक जबाबदारीचं भान असणं जे काही आहे ते गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आता बघा थोडंसं आपण जे काही शिवाजी समजुती गैरसमजुती ह्याबद्दल जे काही आहे ते आपण बघणार आहोत. तर आता तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की शिवाजीला एक अवतार मानण्याची सुद्धा प्रथा आहे. तुम्हाला ते की शिवाजी महाराजांना काय म्हटलं जातं, देवदूत म्हटलं जातं, देवदेव केलं जातं. तर ते आपण तो जो काही भाग आहे तो आपण पाहिला होता. ठीक आहे. तर बघा आपण पाहिलेलं आहे की जे की आपण एक पाहिलं होतं की शिवाजी महाराजांना भवानी मातेनी तलवार दिली. तर हा एक गैरसमज आहे. तर काय की शिवाजी महाराजांची तलवार कुठून आली होती, पोर्तुगालमधून. तेव्हा पोर्तुगालमध्ये काय होता, याचा एक म्हणजे महाराष्ट्रातही व्हायच्या पण तेव्हा ते अधिक जास्त प्रभावी पद्धतीने जे काही आहे बनवल्या जात होतं. तर पोर्तुगालमध्ये धातूंपासून तयार करण्याचे जे काही शास्त्र आहे ते आपल्यापेक्षा जास्त प्रगत होते. तर तिथे धातूपासून तलवारी बनवण्याचा धंदा होता. आणि जी महाराजांची तलवार आहे बघा, इथे काळजीपूर्वक लक्ष द्या, तुमचाही कदाचित गैरसमज असू शकतो आणि त्याच्यामध्ये आपली चुकी नसते कारण आपल्यावर ते बिंबवलेलं असतं. पण मग जबाबदारीने पुढे जाऊन आपल्याला काय करायला पाहिजे की बाबा खरे काय खोटे काय याची आपल्याला एक शहानिशा करणं जी काही आहे ती महत्त्वाची ठरते. ठीक आहे. आता शहानिशा कुठून करायची, तर जे काही संदर्भ ग्रंथ आहेत, मग इतिहासाची साधने आहेत, त्याच्यामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मदत ठरतात. तर बघा पोर्तुगाल, शिवाजी महाराजांची तलवार कुठून आली, पोर्तुगाल. तर पोर्तुगालमध्ये आली आणि पोर्तुगाल म्हणजे मग ती गोव्यामध्ये आली आणि गोव्यातून मग सावंतांकडे गेली आणि मग सावंतांकडून जी काही आहे ती महाराजांकडे शिवाजी महाराजांकडे गेली. तर असं जे काही आहे आता हे संशोधकांनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे. संशोधकांनी सुद्धा काय केलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. काय की शिवाजी महाराजांनी जी काही वापरलेली तलवार होती ती पोर्तुगालमध्ये तयार झाली होती. आता संशोधकांनी दाखवून दिलेलं आहे की पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचे शस्त्र आपल्यापेक्षा जास्त प्रगत होते. आणि पोर्तुगीजांबरोबर गोव्यात ही तलवार आली आणि तिथून ती सावंतांकडे गेली व तिथून शिवाजी महाराजांकडे आली, असा जो काही आहे तो खरा इतिहास आहे. तर हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. अशाच ॲरो पॉईंटनी काढून जे काही आहे ते ॲरो पॉईंटनी काढून तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. ओके, क्लिअर, समजलं इथपर्यंत तुम्हाला. तर बघा याचप्रमाणे जे काही आहे वेगवेगळ्या अंधश्रद्धा किंवा खोटी माहिती, अफवा जे काही आहे बरोबर म्हणजे महाराजांबद्दल आहे की बाबा काय की महाराजांना काय करता येत होतं, पक्षासारखं उडता येत होतं शिवाजी महाराजांना, अशी एक अंधश्रद्धा आहे. त्याच्यानंतर शाहिस्ते खानासमोर जे काही आहे महाराज काय भिंतीतून पकडले. म्हणजे काय की कुठलाही चांगला माणूस झाला तर त्याचा देव माणूस करायला, आणि जर अत्यंत चांगला असेल तर मग त्याचा देव करायलाही काय लोक मागे पुढे पाहत नाहीत. आणि मग जेव्हा
एखाद्या गोष्टीचा देव केला जातो तेव्हा काय आपल्यावरची जबाबदारी मागे पडते. कारण काय आहे की जर आपण माणूस म्हणून उदाहरण दिलं की शिवाजी थोर मनुष्य होता वगैरे, तर मग आपल्यावर कुठेतरी जबाबदारी येते की ती आदर्श घेऊन ती मूल्ये घेऊन आपण जगावं. पण माणसाचा जर देव केला तर काय होतं, मग देवाची जबाबदारी झटकली जाते आणि असं म्हणतं की बाबा तो देव आहे, मी माणूस आहे. तर तुम्हाला समजतो याच्यातला फरक? अगदी त्याप्रमाणे. ठीक आहे. आता बघा, ही तर महाराजांच्या तलवारींबद्दल. आणि एक दुसरी जी तलवार आहे तर ती अजून एक साताऱ्याचं जे काही दरबार आहे किंवा एक राजवाडा आहे, तर साताऱ्यातील राजवाड्यामध्ये सुद्धा तर साताऱ्यातील राजवाड्यामध्ये काय आहे की ही तलवार, एक दुसरी तलवार आहे ती साताऱ्यातल्या राजवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आजही जर तुम्ही तिकडं गेला कधी साताऱ्यामध्ये, तिथं म्युझियम आहे आणि त्या म्युझियममध्ये ह्या तलवारीमध्ये जे काही आहे मराठी भाषेतील अक्षरं सुद्धा आहेत. ती जी दुसरी तलवार आहे तर ते तुम्ही आजही ती खुली आहे, ते कोणीही पाहू शकतं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आता आपण बघा, जेव्हा आपण भक्ती संप्रदाय वगैरे हे सगळं पाहत होतो, भक्ती संप्रदाय आपण शिकत होतो, तर त्याच्यामध्ये काय की ज्ञानेश्वरांनी जे काही ज्ञान आहे, म्हणजे आधी आपल्याला जेव्हा आपण भक्ती संप्रदाय शिकत होतो तेव्हा मला सांगा बरं, भक्ती संप्रदाय आपण पाहिलं तर तेव्हा लोकभाषा म्हणून कोणत्या भाषा वापरल्या जात होत्या? किंवा हे सांगा की जे काही धर्मज्ञान होतं ते कोणत्या भाषेमध्ये होतं आधी? सांगा, लिहून दिलेलं आहे हे. जेव्हा आपण भक्ती संप्रदाय, भक्ती चळवळ घेत होतो तेव्हा हे सगळं मी लिहून दिलेलं आहे. सांगा बरं. कोणत्या भाषेत लिहून दिलेला कोणत्या भाषेत होतं आधी ज्ञान? सांगा, कोणत्या भाषेत होतं हे जे ज्ञान होतं? ते कोणत्या भाषेत होतं? संस्कृत मध्ये होतं, बरोबर. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ते कोणत्या भाषेत आणलेलं? बघा, आधी जे धार्मिक ज्ञान वगैरे होतं ते संस्कृत भाषेमध्ये होतं. तर याचं जे काही सर्वप्रथम काम केलेलं आहे म्हणजे एकंदरीत हे, तर ते ज्ञानेश्वरांनी केलं. ज्ञानेश्वरांनी काय केलं? ते प्राकृतात आणलं. कशामध्ये आणलं? प्राकृतात आणण्याचं काम केलं. ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्यायचं आहे. चला लिहून घ्या. लिहून घ्यायचंय. चला लिहून घ्या. लिहून घेतलं? बघा, तर त्याच्यामुळं काय आहे की ते जे ज्ञान आहे, तर मूठभर ज्ञानाची जी काही मक्तेदारी होती ब्राह्मण लोकांकडे, पंडितांकडे, तर ती काय केली? ज्ञानेश्वर महाराजांनी मोडून काढली आणि लोकांना जे काही आहे ते ज्ञान दिलं. आणि अगदी अडाण्यातल्या अडाण्यांना सुद्धा, म्हणजे भाषा जी काही होती ती अत्यंत सोपी होती. प्राकृत भाषा म्हणजे बघा, तुम्ही असं सोपी भाषेमध्ये लक्षात ठेवू शकतात की एक प्रकारच्या ज्या काही बोलीभाषा आहेत त्यांना प्राकृत भाषा म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर ह्या ज्या काही बोलीभाषा तर अगदी अडाण्याचं जे काही, अडाण्यातलं अडाण्यालाही समजेल. म्हणजे अडाण्याचं रूपक जे काही आहे तर रेड्याला सुद्धा वेद बोलायला लावला. तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की रेडा वेद बोलायला लागला किंवा रेड्यालाही वेद बोलायला लावले.
आता बघा हा जो काही रेडा आहे ना, तर हा रेडा म्हणजे काय खरंच रेडा आणि वेद बोलले का? नाही. तर रेडा काय आहे? हे रूपक वापरलेलं आहे. काय वापरलेलं आहे? रूपक. कशाचं? अडाणी व्यक्तीचं. कशाचं रूपक वापरलेलं आहे? रूपक अडाण्याचं. रेडा वेद बोलायला लागला आणि रूपक कशाचं वापरायला लागला? अडाण्याचं. सॉरी, अडाण्याचं जे काही आहे रेडा हे रूपक वापरलं आणि अडाण्याचं रूपक अशा अर्थाने जे काही आहे ते वेद बोलायला लागले. हे आपल्याला माहीत पाहिजे. आता बऱ्याचदा सरे हे पण झालं ते पण झालं, पण बघा आता तुम्ही एक संशोधक आहात, तुम्ही एक विद्यार्थी आहात, उद्या तुम्ही एक प्रोफेसर होणार आहात. तर फक्त जे ऐकलं त्याच्यावर विश्वास ठेवणे असं अजिबात करायचं नाही, किंवा असं जे काही आहे ते करू नका. असं अजिबात करू नका. त्याच्या मागे आपली नेहमी एक चिकित्सक वृत्ती राहिले पाहिजे. त्याच्या मागे काय राहिलेला पाहिजे? आपला एक सतसत विवेक, जो काही म्हणतो आपण त्याला खूप सारे शब्द आहेत. तर इंग्रजीमध्ये त्याला रॅशनल म्हणतात, नॅशनल नाही, रॅशनल. रॅशनल विवेक, तुमचा आपण म्हणतो ना सतसत विवेक बुद्धीचा वापर करा. त्याच्यानंतर एक खूप सुंदर शब्द आहे त्याचा, तो आहे बुद्धी प्रामाण्यवाद. म्हणजे त्याचा अर्थही तोच आहे. काय आहे? बुद्धी प्रामाण्यवाद. याचाच अर्थ काय की जे काही तुमचं बुद्धी आहे, तुमच्या बुद्धीला तुम्ही बघा ना की खरंच रेडा बोलला असेल का? खरंच तो बोलला असेल का ज्ञानेश्वर महाराजांच्या काळाचं? नाही. तर काय आहे? हे जे रेडा म्हणजे कोण आहे? रूपकी. म्हणजेच काय की बाबा अडाण्यातल्या अडाण्या व्यक्तीला सुद्धा जे काही आहे ते समजायला लागलं किंवा ते बोलायला लागलं. आता हे सांगायचं एक उद्देश काय ते आपण बघणारच आहोत समोर. तर अशा प्रकारे म्हणजे जी काही आता हे आहे, तर बघा आता ज्ञानाच्या मक्तेदारीसाठी जे काही आहे कडाडून विरोध झाला. संन्याशाची पोरं म्हणून जे काही आहे ती ज्ञानेश्वराला आणि त्यांच्या भावाला काय टाकलेलं आहे? वाडीत टाकलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मुंज करायला नकार केला. आणि मुंज कारण तेव्हा एक काही पैसे नव्हते आणि कुणी काही गागाभट्ट भेटलेलं नाही आणि महाराज जे काही ज्ञानेश्वर महाराज होते त्यांनी मुंज करायला नकार दिला. हीच गोष्ट आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा मिळते की शिवाजी महाराजांनी मुंज केली नाही आणि त्यांचं जे काही लग्न झालं एकंदरीत, तर ते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्त्रोत आणि हे ते सगळं वगैरे काही नव्हतं. साध्या पद्धतीनं जे काही आहे कुठल्याही प्रकारचं ते झालेलं नाही. ते आपण जे काही आहे काल बघितलेलं आहे. ठीक आहे. आता बघा असं नाही की पहिल्यांदा ज्ञानेश्वरांनीच आणलं, पण ते सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि एकंदरीत त्याच्या अगोदर चक्रधर स्वामी, आता आपण महानुभव पंत नंतर बघणारच आहोत. तर हे जे काही चक्रधर स्वामी होते, तर चक्रधर स्वामींनी काय केलेलं आहे की या ज्ञानेश्वरांच्या अगोदर सुद्धा त्यांनी प्राकृतात ग्रंथ रचून जे काही आहे म्हणजे सर्वसामान्यांना समजेल, जनसामान्यांना समजेल यासाठी त्यांनी ते लिहिलेलं आहे. तर असं केलं म्हणून सुद्धा काय केलेलं आहे? चक्रधरांना काय केलेलं आहे? वाळीत टाकलेलं आहे. ज्ञानेश्वरांना वाळीत टाकलेलं आहे. ज्ञानेश्वरांच्या भावंडांना वाळीत टाकलेलं आहे. संन्याशांची पोरं म्हणून त्यांना चिडवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे लोकांनी केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा आता तुकारामांच्या बाबतीत सुद्धा असंच जे काही आहे आपल्याला दिसून येतं. तर तुकाराम त्यांचे कोणी केलं बाबा तुकाराम सोबत असं? तर बघा सांगण्याचं तात्पर्य आपण बघणार आहोत नंतर. संत तुकाराम महाराज, तर मंबाजी नावाचे जे काही होते, मंबाजी व त्यांचे सहकारी, ठीक आहे, मंबाजी व जे काही सहकारी होते तर त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे तुकाराम महाराजांनी गाथा लिहिल्या. त्या काय केल्या? अभंग लिहिले होते. गाथा ते काय केल्या? कोणत्या नदीमध्ये बुडवल्या? त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकल्या. गाथा ज्या काही आहेत तर इंद्रायणीच्या डोहात त्यांनी बुडवून टाकल्या. म्हणजे बघा हे असे कामं करत होते. ठीक आहे. आणि आता हे सांगायचं काम काय आहे की बघा जेव्हा तुम्ही कोणतंही काम करायला जाता, म्हणजे इव्हन हे आपल्यावरही थोडंफार लागू आहेच. बघा आता तुम्ही अभ्यास करताय, ठीक आहे, बरोबर आहे. तर मग स्पेशली मुलींच्या बाबतीत मोठी अभ्यास करणारी आली, मग आई वडिलांना सांगणार की बाबा यांचं लग्न करा, काय करणार आहे शिकून, जाऊ द्या एकदा तिच्या घरी गेली की शिकेल वगैरे.
तर म्हणजे तुम्ही एक चांगलं काम करायला गेला की तुमचे पाय ओढणारे, मागं काड्या करणारे आहेत. म्हणून आपणही बघा, तर इतके मोठे मोठे महाराज, शिवाजी महाराजांसमोर आपण कोण आहे? तुकाराम महाराज, ज्ञानेश्वरांसमोर आपण कोण आहेत? एवढ्या मोठ्या लोकांच्या जर काही काड्या केल्या गेल्या असतील, एवढ्या मोठ्या बरोबर सुद्धा कुरघोड्या केल्या असतील, एवढ्या मोठ्या लोकांच्या सोबत सुद्धा दुश्मनी केली असेल, तर आपण कोण आहे? तर मग हे लोक जी काही आहेत, तर ही आपल्यासाठी एक प्रेरणा आहे की एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना सोडलं नाही तर आपण कोण? म्हणून काय की मोठ्या जिद्दीने आणि प्रेरणेने जे काही आहे आपण आपला अभ्यास, आपले जे काही स्वप्न आहे, तर ते स्वप्न जे काही आहे ते आपण पूर्ण केले पाहिजेत. म्हणजे बघा ना, कधी कधी आपल्याला काय वाटतं ना, टू बी व्हेरी ऑनेस्ट, आपल्याला आपण स्वतः खूप असं स्पेशल समजतो. अरे माझ्यासोबतच असं होतंय, मलाच किती दुःख आहे, मलाच माझीच परिस्थिती अशी आहे, किंवा माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही, मग माझ्या घरचे असेच वागतात, माझे नातेवाईक असेच वागतात. पण जर बघा तुम्ही, हे इतके मोठे मोठे उदाहरण आहे आपल्यासमोर, तर आपण त्यांच्यासमोर खरं पाहिलं तर काही नाही आहे. त्याच्यामुळं बघा, सगळ्यांच्या वाटेला, म्हणजे जसं बुद्ध म्हणतो की सत्य काय आहे तर दुःख आहे. म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे, ठीक आहे, त्याची मी असं नाही म्हणत सारखंच दुःख आहे, त्याचं जे काही प्रमाण आहे ते कोणासाठी कमी आहे, कोणासाठी अधिक आहे. कोणी कोणी जी मंडळी असतात ते काय करतात की बाबा त्यांच्या दुःखाला काय करतात, ते एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघतात. तुम्ही खूप साऱ्या बातम्या बघत असाल वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की बाबा हलाखीच्या परिस्थितीतून लोकांनी खूप कोणी संशोधक झालेले आहे, कोणी वैमानिक म्हणजेच पायलट झालेले आहे, कोणी परदेशात गेले आहे, कोणाला परदेशाची शिष्यवृत्ती मिळालेली आहे, कोणी ऑफिसर झालेले आहेत, कोणी इंजिनियर झाले, कोणी काय केलं आहे, कोणी काय केलेलं आहे, कोणाला पुरस्कार मिळालेले आहेत. तर मला सांगा, तेव्हा जेव्हा तुम्ही असं कधी पाहिलं असाल, तर ते काय म्हणतात की बाबा आम्हालाही आमची परिस्थिती बदलवायची होती, तर ही आमच्या मागे एक प्रेरणा होती की बाबा आम्हाला असं नव्हतं राहायचं, किंवा आम्हाला आमचं स्वतःचं घर पाहिजे होतं, आम्हाला एक चांगलं आमचं काय पाहिजे होतं, भविष्य पाहिजे होतं. एकंदरीत म्हणजे काय की हेच त्यांची प्रेरणा बनते की आपल्याला असं जीवन नको आहे, आपल्याला चांगलं जीवन जगायचं आहे, आपल्याला समाजासाठी काय तरी करायचंय. आपल्या वाटेला जे काही दिवस आले, ते दिवस इतरांच्या वाटेला जे काही आहे ते नको यायला. तर त्याच्यामुळे काय आहे की हे जी काही आपल्याला हे आहेत लोक, तर एकंदरीत आपल्याला याच्यामध्ये दिसतात, काय म्हणतात ते आपल्याला, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं एक प्रकारचं. कळतंय का तुम्हाला? तर बघा, अशा प्रकारे म्हणजे याच्यातून आपल्याला सुद्धा शिकण्यासारखं आहे. तुकाराम महाराज असू दे, ज्ञानेश्वर महाराज असू दे, शिवाजी महाराज असू दे, यांच्या वेळेस सुद्धा काड्या करणारे लोक, त्यांच्या मागले चुगल्या चहाडण्या, त्यांच्या मार्गात अडथळे आणणारे लोक काही कमी नव्हते. ठीक आहे, तर बघा, तर अशा प्रकारे जे काही आहे. आता तर तुम्ही म्हणाल की बाबा शिवाजी महाराज इतके चांगले होते, त्यांचे कसं काय दुश्मन असणार वगैरे, किंवा त्यांचे वैरी कसे असणार, त्यांच्याबद्दल त्यांचं वाईट पाहणारे किंवा त्यांच्याशी दुश्मनी करणारे कसे होतात. ठीक आहे, राजांची लढाई आहे, तर प्रत्येकाला राज्य पाहिजे असेल, होड लागली होती, स्पर्धा वगैरे, ह्या गोष्टी खऱ्या आहे. पण इतर लोकांची कशी, म्हणजे इतर लोक म्हणजे कोण, की जर तुम्ही नंतर वाचाल इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचाल, तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की शिवाजी महाराजांचे जे काही नातेवाईक होते ते सुद्धा त्यांच्या विरोधात राहिलेले आहे. तुम्ही म्हणाल काय बोलता मॅडम, त्यांचे नातेवाईक कसं काय त्यांच्या विरोधात राहणार? तर हो, तर बघा का विरोधात होते. तर बघा, आधी तुम्हाला माहित आहे की आधी वतनदार होते, हे सगळे होते, तर महाराजांनी स्ट्रिक्टली सांगितले, म्हणजे बघा तो वतनदार आहे, महसूलदार आहे, म्हणजे तुम्हाला त्याचे काहीतरी प्रिव्हिलेजेस आहे. प्रिव्हिलेजेस म्हणजे काय, तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्हाला काहीतरी एक्स्ट्राचं मिळतंय ना त्याच्यामधून. आता समजा वतनदार आहोत, तर मग काय आधी लूट करून आणली तर खूप सारे पैसे,
छान वेगळं महलात राहायला मिळायचं सगळं. पण महाराजांनी सांगितलं की बाबा आता जितकं ठरवून दिलेलं आहे का तितकंच कर गोळा करायच्या. दुष्काळाच्या वेळेस जे काही आहे हे नियम असणार आहेत आणि जे काही आहे सगळ्यांनी सामान्य जनतेसारखं राहायचं. कोणाला जे काही वाडे बिडे काही असणार नाही. तर मग हे जे काही तुम्हाला अधिकचं मिळत होतं तर हे महाराजांनी महाराजांनी काय केलेलं आहे की काय म्हणू शकतो आपण त्याला, हे बनवल्यामुळे हे रूल्स, नवीन नियम, नवीन करार, नवीन जे काही बनवल्यामुळं काय झालेलं आहे की त्यांचं ते जे काही प्रिव्हिलेज आहे तर ते संपुष्टात आले. त्यांचे जे काही अधिकार होते असे ते काय झालेले आहे, संपुष्टात आले होते. समजतंय ना. तर त्यांचं ते संपुष्टात आल्यामुळे सुद्धा काय होती, एक प्रकारची जी काही आहे दुश्मनी किंवा वैर किंवा विरोधात होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे. ठीक आहे. अशा प्रकारे समजलं तुम्हाला. आता शिवाजी धर्मांध नव्हता. धर्मांध या शब्दाचा अर्थ काय आहे, धर्माचा आंधळा. जर आपण शब्दाची फोड केली म्हणजे काय, धर्मात अंध असलेला नाही, तर तो काय होता, धर्मावर श्रद्धा ठेवणारा होता. तो काय होता, धर्मद्वेष्टा होता. हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. आता बघा थोडं आपण बघूयात की आता सर्वांनी मिळून जे काही आहे शिवाजीचे कार्य केलेले आहे. ठीक आहे. आता गेल्या 50 वर्षामध्ये शिवाजीला मोठा केला की छोटा केला लोकांनी. त्यानंतर प्रादेशिक विस्ताराच्या जर मापाने आपण पाहिलं तर शिवाजीची मान्यता विस्तारली की कमी झाली. म्हणजे तुम्ही मला सांगा की महाराष्ट्राने फक्त महाराष्ट्रात काम केलंय का हो? बाकी राज्यामध्ये लोक नव्हते का, किंवा बाकी राज्यामध्ये त्यांनी काही केलेलं नाहीये का, सांगा. तर बघा आता जसं की 50 वर्षापूर्वी जे काही आहे शिवाजी महाराजांचे फोटो महाराष्ट्र बाहेर सुद्धा असत. मध्य प्रदेशमध्ये म्हणू नका किंवा दक्षिण कर्नाटकामध्ये म्हणू नका किंवा बडोदा गुजरात जो काही भाग आहे म्हणजे काय साऊथमध्ये, नॉर्थमध्ये सगळीकडं, मध्य प्रदेशात, त्यानंतर गुजरात, कर्नाटक, तर इथे सुद्धा जे काही आहे ते महाराजांचे जे काही आहे फोटो असत. परंतु संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि आपण सर्वांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या साहाय्याने महाराष्ट्राची जी काही आहे अस्मिता जागी केली. संयुक्त महाराष्ट्राची भाषिक राज्याची जी काही चळवळ होती ती बरोबरच होती. राजभाषा कोश तयार करून घेणाऱ्या शिवाजी महाराजांनी इतिहासाची आठवण करणं आणि उपभोग करणं रास्त व योग्यच होतं. पण आपण तारतम्य जे काही आहे, तारतम्य म्हणजे काय, आपण बॅलेन्स ठेवला नाही. आता बघा आपण एक काहीतरी आठवडाभरापूर्वी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जे काही आहे ते शिकलेलो आहे. तर हा संयुक्त महाराष्ट्र चळवळमध्ये पाहिलं आहे आपण, त्यांची नावं लिहून घेतली, योगदान कसं राहिलेलं आहे, मुंबई कशी राहिलेली आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि मग अर्थातच महाराज आणि त्यांचं जे काही आहे सगळ्या गोष्टी. पण आपण काय केलं की महाराजांना आठवणं आणि त्यांचं जे काही आहे त्यांच्या कार्याचा उपभोग घेणं किंवा ते आपण चांगलं केलं. पण काय ठेवलं आहे त्याच्यामध्ये, तारतम्य ठेवलं नाही, म्हणजे कुठलाही बॅलेन्स ठेवलेला नाही. का तर आपण बघूयात. आता बघा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जे काही आहे एक खंदे प्रचारक जे काही होते आचार्य अत्रे होते. आपण त्यांचं नाव लिहून घेतलं. जर तुम्ही रोज क्लासला प्रेझेंट असाल तर त्याच्यावर आपण नोट्स लिहून जे काही आहे तर त्या घेतलेल्या आहे त्या नोट्स. तर बघा त्याच्यावर आपण नोट्स लिहून घेतलेल्या आहे. तर बघा संयुक्त महाराष्ट्र जी काही चळवळ होती ही संयुक्त महाराष्ट्र जी काही चळवळ होती तर याचे जे काही खंदे प्रचारक म्हणजे याच्यामध्ये जर असं यांनी नाव घ्यावं म्हटलं तर ते कोण होते, आचार्य अत्रे. कोण होते, आचार्य अत्रे.
ठीक आहे, ज्यांनी लिहून नसेल किंवा माहिती नसेल त्यांनी लिहून घ्यायचंय. चला तर आचार्य अत्रे जे काही होते तर ते खंदे प्रचारक होते. ठीक आहे, तर बघा आता नंतर तर ते काय म्हणायचं की महाराष्ट्राला इतिहास आहे अन इतरांना फक्त भूगोल आहे. महाराष्ट्राला काय आहे, इतिहास आहे आणि इतरांना भूगोल आहे, असं त्यांचं वाक्य होतं. तर ह्या वाक्याला हमखास काय आहे, प्रचंड टाळ्या पडायच्या. पण हा काय आहे, अतिरेक झाला. हा काय झाला, अतिरेक झाला. महाराष्ट्रांना शिवाजी प्रिय आहे आणि शिवाजीचा इतिहास आहे. तसं कर्नाटक सुद्धा, तुम्ही समजा कर्नाटकाबद्दल ऐकलं असेल, माहित असेल तुम्हाला, तर कर्नाटकाला सुद्धा राणी चेलमाचा इतिहास नाही का? राजस्थानाला सुद्धा राणा प्रतापाचा इतिहास नाही का? मध्य प्रदेश आणि गुजरात ही राज्य काय काल अचानक जन्माला आलेली आहे? प्रचाराच्या भरात तारतम्य सुटले, संयुक्त महाराष्ट्र झाला आणि शिवाजीचा जो महाराष्ट्राचा बाहेर होता त्याला आपण महाराष्ट्रातच कोंडला आणि फक्त महाराष्ट्राचा केला. ठीक आहे, म्हणजे एखादी मोठी व्यक्ती म्हणते म्हणून तेच बरोबर आहे का? बघा, आपल्याला इथून ही गोष्ट सुद्धा शिकायची आहे किंवा शिकायला मिळते. कोणती गोष्ट, की कोणीतरी म्हटलं, एखादी मोठी व्यक्ती आणि कोणीतरी म्हटलं म्हणजे तीच पूर्व दिशा का, तीच बरोबर आहे का? नाही, तर तिला चॅलेंज करायचं सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य आहे, पुराव्यानिशी वेगवेगळ्या वादविवाद चा आधार घेऊन जे काही आहे. तर तुम्हाला काय करता येतो, तुम्हाला ती गोष्ट ठरवता येते. समजा उद्या जाऊन कोणतरी मोठ्या व्यक्तीने म्हटलं की काहीतरी, तुम्हाला जर ती गोष्ट पटत नसेल, तुमच्याकडे पुरावे असतील, संदर्भ असतील, तुम्हाला जर त्याच्यामध्ये हे असेल, तर तुम्ही ते नक्कीच करावं. या गोष्टीतून आपल्याला हे शिकतं. म्हणजे काय, ते काय म्हणायचे, हे कोणाचं वाक्य आहे, काय, महाराष्ट्राला इतिहास आहे, काय म्हणायचे ते, महाराष्ट्राला इतिहास आहे
व इतरांना म्हणजे काय, इतर राज्यांना, अन इतर राज्यांना फक्त भूगोल आहे. म्हणजे काय भूगोल आहे म्हणजे काय की ते नुसते बाबा त्यांची राज्य, त्यांच्या राज्यामध्ये कोणी महान व्यक्ती जन्माला आलेलं नाही आहे आणि काही नाही आहे. इतिहास आहे म्हणजे महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा इतिहास आणि इतर राज्यांना फक्त भूगोल आहे म्हणजे काय की बाबा ते नुसती राज्यच आहेत. पण तसं नाही आहे. हे जे काही आहे एक प्रकारे आचार्य अत्रे यांच्या बोलण्याचा जो काही आहे तो अतिरेक झाला. याच्यामुळे अतिरेक झाला आणि त्याच्यामुळे त्याचं तारतम्य सुटलं आणि त्याच्यामुळे काय आपण शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातच कोंडलं फक्त. कळतंय का मी काय म्हणतेय. आधी शिवाजी महाराजांचे जे काही फोटो आहे ते लागायचे वेगवेगळे, जसं आपण पाहिलं कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, त्याच्यामध्ये सुद्धा जे काही आहे शिवाजी महाराजांचे फोटो लागायचे. तर तसंच उदाहरण जर आपण घेतलं, जसं महाराष्ट्राचं आपण जर म्हटलं की महाराष्ट्रामध्ये कोण, जय शिवाजी. महाराष्ट्रामध्ये जर जय शिवाजी असेल तर कर्नाटक आणि राजस्थान, कर्नाटकामध्ये कोण होते, कोण होतं कर्नाटकामध्ये, राणी चेलम्मा. चेन्नम्मा असं पण म्हणतात. कोण, राणी चेलम्मा, चेन्नम्मा पण म्हणतात. आणि राजस्थानमध्ये कोण आहे, राणा प्रताप, आपल्याला माहित आहे. त्यांचा पण इतिहास आहे ना, जसं महाराजांनी इथं कार्य केलं तसंच हे जे काही राजे होते इतर राज्याचे त्यांनी सुद्धा जे काही आहे ते काम केलेलं आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला, कळलं, क्लिअर इथपर्यंत. तर याच्यातूनही आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकायला मिळते, चॅलेंज करणं. एखादी मोठी व्यक्ती आहे म्हणून ती काही बोलू शकत नाही, तारतम्य तोडू शकत नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळेच इथं काय येतं परत की सतत आपली विवेक बुद्धी, आपला विवेक आपण जागृत ठेवणे, सतर्क राहणे, शाबूत राहणे. आपण जर आपला समजा आपण दाखवतोय की महानपणा दाखवतोय, त्याच्यामुळे तुम्ही डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली काय दुसऱ्यांना नीचा न दाखवणे. काय असं म्हणतात ना की अभिमान असावा पण माज असू नये, किंवा अभिमान असावा. ठीक आहे, आम्हाला प्राऊड आहे, आम्ही अभिमानी, पण जर तुमच्या त्या अहंकारापायी जर दुसऱ्याला जर ती हीनत्वाची भावना येत असेल किंवा हीनपण जाणवत असेल तर मग ते काही बरोबर नाही, ते बरोबर नाही. ठीक आहे, कळालं इथपर्यंत तुम्हाला. म्हणजे जे काही आहे खोट्याची खरं आणि खऱ्याचं खोटं करणारी सुद्धा जी काही आहे ती लोक आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, आता बघा शिवाजीचे जे काही सहकारी होते ते आपल्याला माहित आहे, मावळे होते, दलित जातीमधून आलेले होते, शेतकरी होते, म्हणजे सगळ्या समूहातले जे काही आहे ते होते. ठीक आहे, आता शिवाजीच्या बघा, आता शिवाजीचे जे सहकारी होते सामान्य लोक होती, सगळ्या धर्मातली होती, त्याच्यानंतर काय आहे जातीतली देखील होती. आता शिवाजीच्या नावाने जे काही आहे वर्णश्रेष्ठत्व, शिवाजी महाराजांच्या नावाने वर्णश्रेष्ठत्व म्हणजे काय की बाबा आमच्याच जातीतले किंवा हे आमच्या जातीतलेच होते, मग तुम्ही कसे हे यात. आणि त्याच्यामध्ये काय की खोटा अहंकार किंवा जे काही आहे ते खोटा अभिमान जे काही आहे ते आपल्याला दिसून येतं. तर बघा, आता शिवाजीच्या नावाने वर्णश्रेष्ठत्व कुणी स्थापू पाहिले तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की शिवाजीच्या स्वराज्य कार्यात बहुसंख्य साथीदार फार मोठ्या बहुसंख्येने असलेले साथीदार हे उच्चवर्णीय नव्हते. आपण काय पाहिलेलं आहे,
वर्णव्यवस्था पाहिलेली आहे आणि त्या वर्णव्यवस्थेनुसार जे काही आहे, जे काही ते साथीदार आहे, तर ते साथीदार काय आहे, उच्चवर्णीय नव्हते असं आपल्याला जे काही आहे ते दिसून येतं. एकंदरीत हे जे साथीदार आहे तर हे उच्चवर्णीय नव्हते, तर ते कशातले होते, ती सर्वसामान्य जनता होती. ती काय होती, सर्वसामान्य अशी जनता होती. त्याच्यामध्ये माहिती आहे आपण पाहिलेलं आहे मावळे, त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे मुसलमान लोक होती, सीख लोक होती, इतर जातीचे, इतर धर्माचे, म्हणजे सगळ्या धर्माचे. तर त्याच्यामुळे असं कोणी एका विशिष्ट जातीने म्हणू नये की शिवाजी महाराज आमच्याच ह्याच्यातले आहे आणि आमचेच आहे वगैरे. त्याच्यामुळे हा खोटा अभिमान जो काही आहे, खोटा अहंकार, खोटा अभिमान जो काही आहे तो दाखवू नये. तो काय करायचा आहे, दाखवायचा नाही आहे, तो दाखवू नये. ठीक आहे. तसेच ते सरदार, जमीनदार आणि वतनदार सुद्धा नव्हते, तर खालच्या म्हणून समजल्या गेलेल्या जातीचे व गोरगरीब शेतकरी होते. कोण होते, खालच्या म्हणून समजल्या जाणाऱ्या जाती म्हणजे कोण, दलित जाती. बरोबर आहे, दलित जाती. दलित शब्द नंतर आला, पण आपल्याला समजायला आपण काय म्हणू शकतो, दलित जाती जे काही आहे ते दलित जाती आपण असं म्हणू शकतो. तर त्याच्यामुळे काय, खालच्या म्हणून समजल्या गेलेल्या दलित जाती व काय होते, गोरगरीब जे काही आहे ते शेतकरी होते. आता ज्या मावळ्यांचा चिवटपणावर, ज्यांच्या अव्यभिचारी निष्ठेवर आणि असीम त्यागावर शिवाजी अतुलनीय पराक्रम करू शकला, ते सर्व मावळे म्हणजे सामान्य शेतकरी होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, वेगवेगळे गड जिंकले, किल्ले जिंकले, हे कशाच्या बळावर केलं, हे फक्त आणि फक्त महाराजांचं कर्तृत्व होतं का, नाही. तर हे गरीब बिचारे मावळे, वेगवेगळ्या जातीतले धर्मातले लोक त्यांच्याकडे. आता बघा, ज्या मावळ्याच्या जे काही आता जुने वतनदारांनी, सरदारांनी सुरुवातीला शिवाजीला फारशी साथ दिली नाही, परंतु शिवाजीचे छोटे मोठे जे काही नवे सेनानायक निर्माण झाले ते सर्व जन्माने काय होते, सर्वसामान्य होते, पराक्रमाने ते मोठे झाले. आता बघा, पन्हाळ्याच्या वेळातून निसटून जायला मदत करणारा कोण होता, आपण पाहिलं. कोण होतं सांगा बरं, पन्हाळगडाच्या वेळातून निसटून जायला मदत करणारा कोण होता, बोला. पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटून जायला मदत करणारा कोण होता, शिवा नावी. हे माहीतच पाहिजे आपल्याला नाव, हे नाव आपल्याला काय आहे, हे नाव जे काही आहे आपल्याला माहीतच पाहिजे. हे नाव आपल्याला काय पाहिजे, माहीतच पाहिजे. अफजल खानाच्या वधाच्या वेळी शिवाजीचे विश्वासू आणि चपळ लढवय्या म्हणून जो काही बरोबर गेलेला, त्याचं नाव काय होता, अफजल खानाच्या वधाच्या वेळी कोण गेलेलं, कोण होतं, त्यांचं नाव काय होतं, जिवा महाला. काय होतं, हे कोण होते, सगळे सर्वसामान्य, सर्वसाधारण मावळे, शेतकरी लोक. तर बघा, हे आपल्याला माहीतच पाहिजे की पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून जायला मदत करणारा जो काही होता तो शिवा नावी होता, आणि अफजल खानाच्या वधाच्या वेळी शिवाजीचा विश्वासू आणि चपळ लढवय्या म्हणून जो काही आहे ओळखला जाणारा तो कोण होता, जिवा महाला. हा सुद्धा काय जातीने कोण होता, नावी होता. कोण होता, नावी. त्याचे आडनाव काय होते, संकपाळ. संकपाळ जे काही आहे त्याचं आडनाव होतं. ठीक आहे, जिवा महाला संकपाळ, जिवा महाला संकपाळ.
आता जो जावडी प्रांतातील मोजे, आता जो की त्याचं जे गाव होतं ते होतं जावडी प्रांत आणि मोजे कोडवलीचा, तो सुद्धा काय होता, एक सर्वसामान्य लोक होता, रयत होता, तो सुद्धा काय होता, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून राहिलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, समजलं? जावडी प्रांत कोडवलीचा होता. लिहून घ्यायचं आहे सगळ्यांनी, लिहून घ्या, हे विसरायचे नाही ना. ठीक आहे, तर हे का बघतोय आपण की सामान्य जनता जी काही आहे कशी राहिलेली आहे आणि सगळ्याच जातीची धर्माची लोक शिवाजी महाराजांसोबत कशी जोडली गेलेली आहे. आता बघा, झालं लिहून. आता शिवाजी महाराजांचे एक हेर खाते होते. हेर म्हणजे जासूसवाले जे काही खातात. तर बघा, मला सांगा, शिवाजी महाराजांचा हेर खात्याचा प्रमुख शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचा प्रमुख कोण होता? शिवाजी महाराजांचा हेर खात्याचा प्रमुख जो काही आहे तो कोण होता आपल्याला सांगायचं आहे. तर हा जो प्रमुख आहे, ह्या प्रमुखाचं नाव काय होतं? बहिर्जी नाईक. काय होतं? बहिर्जी नाईक. आणि जर आपण जर यांची जात पाहिली तर हे रामोशे जातीचे, अजून खालच्या किंवा दलित जातीतले. म्हणजे बघा, हे ह्या खात्याचं एखादं प्रमुख आहे, म्हणजे तुमचे सगळे जासूस किंवा तुमची जी काही सगळी अत्यंत महत्त्वाची माहिती असते तर ती काय आहे ह्या व्यक्तींकडे, म्हणजे ह्या व्यक्तीकडे असेल ना. तर बघा, त्याला काय केलेलं आहे? प्रमुख बनवलेला आहे. म्हणजे इतका विश्वास लोकांचा महाराजांवर आणि महाराजांचा जो काही आहे तो लोकांवर, इतका जो काही आहे तो विश्वास आपल्याला दिसून येतो. तर त्यांचं नाव काय होतं? बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक जे काही आहे त्यांचं नाव होतं. ठीक आहे, आता हा जो काही बहिर्जी नाईक होता तर तो कोण होता? जातीने रामोशी होता. आता हे आपल्याला जाती वगैरे का? कारण बघा, जेव्हा आपल्याला हे पुरावे आहेत हे सगळे की जे म्हणतात ना की महाराज फक्त असं एक प्रकारचं ह्याच जातीचे किंवा हेच लोक, किंवा आपण काल पाहिलं की काय गो प्रति ब्राह्मण हे जे नावाचं पाहिलेलं आहे आपण, तर ते तसं काही नाही आहे. तर हे जेव्हा आपण पुरावे देतो तर हे पुरावेच आहे की त्या शब्दांना आणि त्या सगळ्या गोष्टींना जे काही आहे ते खोडून काढतात. काय करतात? खोडून काढतात. त्याच्यामुळे प्रत्यक्ष शेती करून उपजीविका करणाऱ्या सर्वसामान्य कुणब्यांना शिवाजीने साथीला घेतले होते आणि राज्य जे काही आहे स्थापिले होते. आता शेती करणारा मराठी कुणबी हा जो काही समाज होता, मराठी कुणबी समाज, हा परंपरेने काय समजला जात होतो? शूद्रच समजल्या जात होता. काय होता? शूद्रच समजल्या जात होता. आता ह्या व्यक्तींच्या उदाहरणाबरोबर आपल्याला समुदायाचे उल्लेख इतिहासामध्ये दिसतात. जसं की आता सभासद बखरीमध्ये एक नोंद आहे. सभासदांची जी बखर आहे आता आपण ती बघतोय, तर त्याच्यामध्ये काय नोंद आहे बघा सभासद बखरीमध्ये. आता सभासद बखर मध्ये काय उल्लेख आहे आपण तो बघणार आहोत. तर बघा, त्याच्यामध्ये काय आहे की हे तुम्हाला नंतर लिहून पण घ्यायचंय की बेरड, रामोशी, त्याच्यानंतर काय आडेकरी वगैरे लोकांना त्यांच्या मजदुराप्रमाणे नोकऱ्या दिल्या, म्हणजे त्याला जमेल तशा ज्या काही आहे नोकऱ्या दिलेल्या आहे. आणि त्यामुळे शिवाजीच्या राज्यात गुन्हे व उपद्रव कधीही होत नसत. गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्या पराक्रमाला वाव मिळाला
तर ते सहसा उपद्रव्य, उपद्रव्य म्हणजे काय, चोऱ्या करणं. उपद्रव्य म्हणजे काय की बाबा काहीतरी नासाडी करणे. आता ह्या उपद्रवाचा अर्थ काय होणार आहे, ह्या उपद्रवाचा अर्थ होणार आहे की चोरी करणे, नासाडी करणे, काहीतरी चोरून घेऊन जाणं, धान्य उद्ध्वस्त करणं, चोरून नेणं वगैरे, फोडफाड करणं. आता चोरी करायची म्हटलं फोडफाड, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या होणारच. तर त्याच्यामुळं काय आहे की ह्या सगळ्यांना, खालच्यातल्या खालच्या जातींना सुद्धा काय आहे, महाराजांनी काय केलेलं आहे, त्यांना जमेल तसं काम, त्यांचं जे काही स्किल आहे म्हणा किंवा काय ते पाहून त्यांना काम दिलं. आणि त्याच्यामुळं जे काही आहे राज्यामध्ये जी काही होणारी उपद्रव्य आहे ती थांबली, ती याच्यामुळं थांबली. अशी कशामध्ये नोंद आहे, सभासद बखरमध्ये याची नोंद आहे. शिवाजी महाराजांनी जे काही आरमार उभारले, आरमार म्हणजे आपल्याला माहित आहे की समुद्र चालू करायचा होता, त्याच्यासाठी समुद्र म्हणतो आपल्याला, नौका वाहन, जहाज, त्यातल्या त्यात जे काही लाकडी, बघा जे काही लाकूड घेऊन जे काही उभारण्यात येतं एकंदरीत आरमार, तर ते उभारले. पण ते काय आहे, परंपरागत क्षत्रिय किंवा मराठ्याच्या साह्याने त्यांनी ते उभारलेलं नाही. तर काय, शिवाजीचा आरमार प्रमुख कोण होता सांगा बरं, आरमार प्रमुख कोण होता, एक मुसलमान होता. दर्यावर्दी कोण होता, मुसलमान होता. तसंच काय, आरमारातले बहुसंख्य सैनिक असतील, कोळी असतील, भंडारी, मुसलमान, तर इत्यादी जातीतले लोक होते, वेगवेगळ्या जागीचे लोक होते. समुद्राच्या साह्याने पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांना शिवाजीने सैनिक बनवले. म्हणजे जी काही कोळी लोक होती, तर ह्या कोळी लोकांना सुद्धा महाराजांनी त्यांच्या याच्यामध्ये स्थान दिलं, त्यांना एक प्रकारचा रोजगार आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहे. बघा आता सामान्यांना शिवाजीने मोठे केले, तर मग ह्या सामान्यांनी शिवाजीला मोठे केले. बघा सामान्यांना काय कोणी मोठं केलं, शिवाजींनी मोठं केलं, आणि मग ह्या सामान्यांनी शिवाजीला मोठं केलं, आणि मग सर्वांनी मिळून जे काही आहे खूप मोठं कार्य केलं. आता चांगला विचार जो काही आहे सामान्य लोक जेव्हा स्वीकारतात, तेव्हा तो विचार हीच शक्ती, तेव्हा हा विचार काय होतो, एक प्रकारची एक शक्ती होते. कारण काय आहे, ग्रुप असं म्हणतात की असं ग्रुपनी राहिलं एकंदरीत, किंवा ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आपण जर विचारात घेतल्या, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं की ती शक्ती सामान्याकडून काय आहे, असामान्य असं कार्य करून घेते. म्हणजे बघा एकट्यानेच करायचं ठरवलं तर हे शक्य नाही आहे, पण जर समविचारी लोक एकमेकांचं, म्हणजे ठीक आहे माझं पण हित आहे, तुझं पण हित बघू, दोघांचं हित बघू, नाही तर फक्त काय की बाबा फक्त माझाच फायदा होतोय किंवा तू नुकसानमध्ये राहतोय, तर अशा वेळेस जो काही आहे काही फायदा काय आहे आपल्याला अशा वेळेस समोर नाही जाऊ शकत. मग समोर जायला काय आहे, जसा माझा विचार होतोय तसा तुझाही विचार जो काही आहे तो झाला पाहिजे. तर ती जी काही शक्ती आहे, तर ती शक्ती जी काही आहे सामान्यांकडून जे काही आहे तर ते असामान्य कार्य करून घेते. सामान्याच्या सहकार्यात देखील व सहभागाखेरीज इतिहासातील असामान्य कार्य जे काही आहे घडत नाही. उच्च कुळातले जे असत ते बहुतेक सर्व प्रस्थापित असत आणि त्यांचे त्या काळी बरे चाललेले असे. आता जे चाललेले आहे ते बदलावे असे त्यांना वाटत नसे. म्हणजे जे उच्च कुळातले, आता बघा त्यांच्याकडे काय आहे, सगळी आहे सत्ता संपत्ती, प्रस्थापित लोक, म्हणजे आधीपासूनच पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर त्यांना असं वाटत नाही किंवा आपलं बरं चाललेलं आहे, मग काय गरीब जनता मरो वाचो, आपल्याला त्यांच्याकडून पैसा मिळतोय ना, बस झालं. पण जर सगळ्यांना समानतेच्या वागणुकीच्या जेव्हा आपण गोष्टींबद्दल बोलतो की नाही बाबा हे कसं अन्यायकारी आहे, तर मग त्यांचे जे काही जसं प्रिव्हिलेजेस आहे किंवा जे प्रस्थापितपणा आहे तो काय होतो, कुठेतरी डगमगायला लागतो. आणि म्हणून त्यांना हे जे काही बदल आहेत तर हे बदल त्यांना नको हवे असतात. तर शिवाजीने त्यांनाच संघटित केले, शहाणे केले, मोठे केले जे काही आहे.
आणि जुलमाला आळा घातला. म्हणजे कोणाला शहाणे केले, संघटित केले? सामान्य लोकांना. आणि ज्यांना जुलूम सहन करावा लागतो ते जुलूम नाहीसा करतात. आणि जुलूम करण्यात जे सहभागी असतात ते जुलूम नाहीसा कसा करतील ना? कारण त्यांच्यामध्ये काय आहे? त्यांचा प्रॉफिट आहे. त्यांचं प्रॉफिट असल्यामुळं ते काय तसं करणार नाही. कळलं? आता बघा, त्यानंतर शिवाजी व धर्मांतर आपण असं एक बघणार आहोत. तर बघा, आता शिवाजी हिंदू धर्म पाळणारा होता आपल्याला माहित आहे, पण त्याची जी काही धर्मश्रद्धा होती ती आंधळी नव्हतीच, मुळात नव्हती. आता धर्माला मान्य नसणाऱ्या गोष्टीही तो काय करत होता आणि धर्माला मान्य नसणाऱ्या गोष्टी तो करी व कार्य साधली. कार्य महत्त्वाचे होते. धर्माचे काटेकोरपणे जे काही आहे पालन करणं महत्त्वाचं नव्हतं. ते कार्य ते राजासाठी प्रजेसाठी असेल. तर बघा, एकदा मुसलमान झाला म्हणजे धर्म सोडला म्हणजे मेला. मग मेलेला जिवंत कसा होणार? आणि ह्या जन्मात पाप केल्यामुळे पुढच्या जन्मात तर माणूस सुद्धा होणार नाही, किडामुंगी पण होणार नाही, असं जे काही आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार असं सांगते. आता बघा, शिवाजीच्या काळात तर कठोरपणे, तेव्हा तर अजून कठोरपणे सांगितल्या जाईल, परंतु शिवाजीने मुसलमान झालेल्या हिंदूंना परत हिंदू करून घेतले. नुसते करून घेतले नाही तर त्यांच्याशी सोयरेबंद सुद्धा जोडले आणि ते धर्मातून गेले. म्हणजे हलके किंवा शूद्र झाले होते, पण आपण त्यांच्याशी संबंध कसा ठेवावा असं शिवाजी महाराजांनी कधीच मानलं नाही. तर अशा लोकांशी सुद्धा ज्यांनी काही धर्मांतर केलेलं आहे त्या लोकांशी सुद्धा महाराजांनी संबंध ठेवला, त्याला सोयरेधायरे केले. म्हणजे आपण जर एक पाहिलं तर महाराजांना कसलं राज्य पाहिजे होतं? तर एकंदरीत महाराजांना समतेचं राज्य, की ज्याच्यात प्रत्येक व्यक्ती म्हणजे कोणी दुखी नसावं, सगळे चांगले सुखाने समाधानाने जे काही आहे गुणागोविंदाने त्यांना राबता राहता यावं. आता बघा, बजाजी निंबाळकर जे होते व नेताजी पालकर आपण यांचं नाव बघितलं तर हे मुसलमान सुंत झालेले व मुसलमान मानामध्ये 10-5 वर्ष राहिलेले मराठे शिवाजीने परत हिंदू करवले. आता लांड्या म्हणून ज्याला हिंदवत, तर त्या बजाजी निंबाळकरांच्या मुलास शिवाजीने स्वतः मुलगी जी काही आहे ती दिलेली आहे. अफगाणिस्तानात महम्मद कुली खान म्हणून जे काही 8 वर्ष राहिलेल्या नेताजी पालकरास शुद्ध करून स्वतःच्या पंक्तीत त्यांनी जे काही आहे बसवून घेतलं. अर्थात त्यांची इच्छा होती म्हणूनच, असं काही जबरदस्तीने नाही केलं आहे. मुसलमान झाले काही कारणास्तव, मग नंतर त्यांना वाटलं हिंदू करायचं आहे, पण हिंदू धर्मामध्ये तसं नव्हतं. एकदा धर्मांतर झाला म्हणजे काय, भ्रष्ट झाला, पापी झाला, तुला पुढच्या जन्मात सुद्धा काय न्याय नाही. पण शिवाजी महाराजांनी जे काही आहे अगदी आदराने ते करून घेतलेलं आहे. आता बघा, धर्मासंबंधी हा जो काही पुरोगामी विचार आहे तर तो पेशवाईत जो काही आहे तो मागे पडताना दिसून येते. की पेशवाईला सर्वात शूर पुरुष जो काही आहे बाजीराव स्वतःच्या मुसलमान प्रेयसीच्या मस्तानी मुलास हिंदू करायची इच्छा असूनही हिंदू करू शकला नाही. तुम्ही बाजीराव मस्तानी सुद्धा मूवी पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं एक असं चित्रण जे काही आहे, तुम्ही पाहिलं असेल तर बघा, तर आता पेशवाईतला सर्वात शूर म्हटलं तर बाजीराव, तर त्यांनी स्वतःच्या मुसलमान प्रेयसीच्या मस्तानीच्या मुलास हिंदू करायची त्याला इच्छा होती स्वतः, पण तो करू शकला नाही. तर शमशेर बहादरास कृष्णसिंग करीन म्हणणाऱ्या बाजीरावास ते जमले नाही, उलट स्वतःच त्याला जे काही आहे घराबाहेर पडावे लागले. आता शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशवाईतला हिंदू धर्म एकच काय? शिवाजीने अस्पृश्यास आणि महाराज काय केलेला आहे, किल्लेदार केले होते. किल्लेदार करणे म्हणजे चक्क गडाच्या चाव्या जे काही आहे देऊन, आणि पेशवाईत तर त्याच्या पाठीला धाप बांधून आणि गड्यात लोटके अडकवून रस्त्याची शुद्धता केली जात होती. पेशवाईच्या काळामध्ये अशी अवस्था होती. शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशवाईंचा हिंदू धर्म एकच काय? तर शिवाजीच्या नावाने सेना स्थापून हिंदूचे ऐक्य घडवायला निघालेले सेनापती कोणता हिंदू धर्म स्थापित करायचा, शिवाजीचा की पेशवाईचा? शिवाजी महाराज अंधश्रद्धेच्या व खुड्या समजुतीच्या विरुद्ध कसे होते याची एक नोंद दिलेली आहे बघा. ती नोंद अशा प्रकारे, याची मूल पालथे जन्मने हे अशुद्ध आहे अशी एक अंधश्रद्धा होती. आजही म्हणजे आजही आपण 2025 मध्ये आहोत, आजही अशी समजूत आहे की मूल
पालतं म्हणजे समजा मूल उलटं झालं, पायडू ज्याला म्हणतो पायडू, सहसा मूल काय होतं डोक्याकडून होतं, पण असे कधी कधी मूल पायाकडून त्याचा जन्म जो काय पायाकडून होतो, म्हणजे काय त्याला पायडू असं म्हटलं जातं. तर काय की मूल पालथे जन्मले तर हे अशुभ आहे अशी एक श्रद्धा होती. राजा राम महाराज जन्मताना पालथे जन्मले आणि सर्वजण ते पाहून काय झाले गप्प बसले का पुत्र जन्माचा आनंद कुणी दाखविना. महाराजांना हे समजले तर महाराज काय म्हटले बघा, पुत्र पालथा जन्माला आला तो दिल्लीची पातशाही सुद्धा काय घालेल पालथी घालेल आणि सगळेजण जे काही आहे आनंद व्यक्त करू लागले. कोण पालथा जन्मलं? राजाराम महाराजांनी, राजाराम महाराज. मग त्यावर शिवाजी महाराज काय म्हणाले की तो दिल्लीची जी काही आहे ती सत्ता पालथी घालेल. असं महाराजांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सुनता झालेले जे कोण होते, सुनता झालेले धर्मांतर केलेले नेताजी पालकर, नेताजी पालकर होते आणि कोण होतं अजून, कोणाचं नाव सांगितलं होतं? बजाजी निंबाडकर. सुनता झालेले. आणि हे जे नेताजी पालकर होते ते अफगाणिस्तानात राहिलेले आणि ते अफगाणिस्तानमध्ये राहिले तेव्हा त्यांचं नाव काय होतं? महम्मद कुली खान. काय होतं? ठीक आहे. बघा सुनता झालेले कोण होते? नेताजी पालकर. ते जवळपास काय झाले 8 वर्ष काय झाले ते अफगाणिस्तानमध्ये राहिले. नंतर कोणत्या नावानी? महम्मद कुली खान. कोणत्या नावानी? महम्मद कुली खान. कोण? नेताजी पालकर. बघा नेताजी पालकर 8 वर्ष अफगाणिस्तानामध्ये महम्मद कुली खान या नावाने राहिले. नंतर त्यांना हिंदू व्हायची इच्छा होती, ते परतले आणि महाराजांनी मग ते हे केलेलं. ठीक आहे. त्यानंतर बजाजी जे काही निंबाडकर आहे, तर बजाजी निंबाडकर सुद्धा तशीच एक केस आहे. तर त्यांच्या मुलाला काय केलं महाराजांनी? त्यांच्या मुलाला शिकवले आणि स्वतःची जी मुलगी आहे तर बजाजी निंबाडकर जे काही आहे त्यांना हे केले. ठीक. समजलं इथपर्यंत तुम्हाला? याच्यात काही तुम्हाला डाऊट आहेत का? आणि हे तर माहीतच आहे की अंधश्रद्धा म्हणजे महाराजला अंधश्रद्धे वावच नाही बिलकुल. म्हणजे वैज्ञानिक एक प्रकारचं, वैज्ञानिक म्हणण्यापेक्षा एक सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून जे काही आहे महाराजांनी काय केलेले आहे, निर्णय घेतलेले आहे की जिथं अंधश्रद्धेला काय आहे कुठलीही जागा नाही, अंधश्रद्धेला जागा नाही. महाराजांच्या राज्य कारभारामध्ये अंधश्रद्धेला काय आहे जागा नाही. त्याच्यामुळे जो काळ असा होता जो म्हणत होता की बाबा पालथं झालेलं म्हणजे अपशकुनी आहे, अंधश्रद्धा त्याला मानायचं अशुभ आहे, तर अशा वेळी जेव्हा महाराजांना माहीत झालं की राजाराम महाराज हे काय आहे पालथे जन्माला आले, पालथे म्हणजे काय पायाकडून जन्माला आले, उलट जन्माला आले, तेव्हा काय आहे त्यांनी काय केले म्हटलं की राजाराम महाराज काय कराल दिल्लीची जी काही पातशाही आहे किंवा दिल्लीची सत्ता काय करेल पालथी घालणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बघा किती दूरदृष्टिकोन, किती सत्सद विवेक बुद्धीचा वापर आणि हा ज्या काही सगळ्या गोष्टी आहे तर ते आपल्याला महाराजांच्या याच्यामध्ये दिसत. म्हणजे महाराजांचे जे काही वेगवेगळे पैलू आहे पर्यावरणासंबंधित असतील, श्रद्धेबद्दल अंधश्रद्धेबद्दल असतील, स्त्रियांविषयी असतील, करांबद्दल असतील, घोड्यांविषयी असतील, सगळे म्हणजे सगळे आपल्याला जे काही आहे ते दिसून येतात. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित रिव्हिजन करा. हां ठीक आहे. आता आपलं एखाद सेशनमध्ये जे काही आहे ते हे संपून जाणार.